राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांची कळ काढली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा आणि हे कुणबी हे वेगवेगळेच आहेत। मराठ्यांना जर ओबीसी मधनं आरक्षण दिलं तर ओबीसीची वज्रमुठ पुन्हा बांधू अशी धमकी त्यांनी दिलेली आहे। माननीय नामदार छगन भुजबळ साहेब, तुम्ही अभियंते आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात। एकदा ब्रिटिशांच्या काळातील जे दिल्लीच्या शासनाकडे जे सेन्ससची कागदपत्र आहेत ते एकदा वाचून घ्यावी। विशेषतः 1921च्या जनगणनेमध्ये ज्या वेळेला जात नमूद केली होती त्यावेळेला त्या जिथं आज महाराष्ट्र आहे त्या काळी त्याला सेंट्रल आणि बेरार रिजन म्हणायचे। तिकडच्या गव्हर्नरनं असं लक्षात आलं की 1921च्या सेन्ससमध्ये 380% मराठ्यांची लोकसंख्या वाढली आणि 380% कुणबींची लोकसंख्या कमी झाली। त्या काळी कुणबी एक खालच्या जातीतले होते। जनगणनेच्या वेळेला ती आपली जात उच्च म्हणून मराठा सांगायचे। अरे हे ब्रिटिशांच्या काळातील ऑथेंटिक कागद आज केंद्र शासनाकडे आहेत। भुजबळ साहेब, तुम्ही अज्ञान आहे, तुम्ही काहीही बोलू नका। एकदा ही कागदपत्र वाचून घ्या। एकदा काही कागदपत्र वाचली तर ब्रिटिशांच्या काळापासून 121 पासून हे सिद्ध होतं की मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे नाहीत, मराठा आणि कुणबी एकच आहेत। आणि त्यामुळं जारंगे पाटील जे म्हणतात की आम्हाला सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या ओबीसी मधनं, ते तंतोतंत बरोबर आहे। आणि तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला एवढी जर खुमखुमी असेल ना आमच्याशी लढायची, तर आमच्याशी लढण्यापेक्षा तुम्ही शासनात ज्याला मंत्री होता त्यावेळेला ओबीसी कायदा 2005 झालेला आहे, त्याचा सेक्शन 11 एकदा अंमलबजावणी करा। तुमच्या धाडस जर असेल तर 11ची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या ओबीसी यादीचं पुनर्लोकन करा आणि या ओबीसी यादीमधून जे प्रगत झाले त्याला वगळा। मगच आणि तरच महाराष्ट्रातला मराठा जो सामाजिक, एज्युकेशनली आणि आर्थिकदृष्ट्या चिमलाय त्याचा समाविष्ट कायद्याच्या पायरीवर, कोर्टाच्या पायरीवर टिकू शकेल अशा ओबीसी मध्ये जाऊ शकतो। पुन्हा एकदा बाळगताना महाराष्ट्रामध्ये 10 वेळा विचार करा। आपला अज्ञान डोक्याला राखू नका। कागदपत्र वाचा आणि मगच बोला।